जय श्रीराम. नाशिकमध्ये जी घटना घडली अतिशय निर्दयीपणे दुर्दैवीपणे आज IT सारख्या सेक्टरमध्ये कॉर्पोरेट जिहाद नावाचा प्रकार उघडकीस आलाय. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब यांनी या गोष्टीमध्ये लक्ष घातल्यामुळं आज एक मोठं सिंडिकेट रॅकेट या माध्यमातून उघड झाले. ग्रामीण भागातील शहरातील मुली असेल यांना कामाच्या माध्यमातून नोकरीच्या माध्यमातून कशा प्रकारे त्यांचं शोषण करण्याचा प्रकार तिथे सुरू होता. दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये असे प्रकार वाढत चालले होते, परंतु त्याला धर्मांतर बंदी कायद्याची आवश्यकता का आहे या प्रकरणावरून लक्षात येते. जर तिथं एक ठराविक समाजाचे लोक सगळे एकत्र येऊन कशा पद्धतीने आपल्या हिंदू धर्माला, आपल्या धर्मातील मुलींना बाटण्याचा कार्यक्रम, धर्मांतर करण्याचा कार्यक्रम सुरू आहे याचा एक निश्चितच निषेध करतो. अशी कंपनी, या कंपन्यांवरती मला तर शंका आहे का या कंपनीला फंडिंग करणारे कोण आहेत, या कंपनीला पाठराखे कोण आहेत याच्या पाळामुळापर्यंत सरकारने जाण्याची गरज आहे. कारण आज ज्या पद्धतीने हिंदू मुलींचे आयुष्य बर्बाद करण्याचा प्रकार इथून सुरू होता हा कुठंतरी थांबला पाहिजे. नोकरीची गरज असलेल्या मध्यमवर्गीय हिंदू मुली असेल त्यांचं शोषण ज्या पद्धतीने झालं त्याचा मी निषेध करतो. ज्या पद्धतीने तुम्ही बघितलं असेल का प्रत्येक ठिकाणी लँड जिहाद झाला होता, वोट जिहाद झाला होता. आता त्याच धर्तीवरती कॉर्पोरेट जिहाद सुरू आहे. माझी आपल्या सर्व तमाम हिंदू बांधवांना विनंती राहील का या गोष्टी यापुढे होता कामा नये. यासाठी तुम्हाला विचार करावा लागेल, तुम्हाला पुढे यावं लागेल आणि या कंपनीची सुद्धा ज्या पद्धतीने पाळंमुळं खणून याच्या मुळापर्यंत जाण्याची आपल्याला गरज आहे. धन्यवाद. जय श्रीराम.